थँक्यू सो मच पाटील सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत. माझ्या दिशेने जाऊया आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहायला मिळालं, फर्स्ट ऑफ ऑल बॅटर बीट झालं, त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असं वाटलं की रनआउटची शक्यता होईल की काय. तसावरती देखील आपण पाहिलं गोलंदाज नितीन गुळवी यांचं कौतुक करूया आपण, कारण भरपूर दक्ष दिसले ते. प्रदीप जे पाटील आपण यांचा अप्रतिम खेळ पाहिला, जे सध्याच्या घडीला ऑल इंडिया 40+ संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत आणि येत्या 17 डिसेंबरला आय थिंक सो त्यांच्या माध्यमातून एक इव्हेंट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर 4 धावा दरम्यान इथं मिळतील. धाव फलक या 4 धावांच्या मतीने 4 वरती जाऊन पोहोचलं. बघा 40+ क्रिकेट देखील आजच्या डेटला भरपूर डेव्हलप झालं. पहिलं षटक गोलंदाज नितीन गुळवे, स्ट्रायकिंग एंडवरती विनोद आहेत. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला चांगली फिल्डिंग, रनआउटची शक्यता, डायरेक्ट हिट, काम तमाम. पहिला धक्का दरम्यान लागेल अवघ्या 4 धाव्यांवरती. बघा असं वाटलं रिस्की कॉल होता, रन पूर्ण होईल ना होईल माइंडमध्ये डाऊट होतं, पण तरी रिस्क घेतला आणि कौतुक करूया आपण मिड ऑफचा फिल्डरचा, काय नेम साधलाय, डायरेक्ट हिट आणि पहिला धक्का. पहिला धक्का लागला. बघा माइंडमध्ये जेव्हा डाऊट्स असतात, आपण डबल माइंडेड असतो, तेव्हा कधी कधी त्या क्षणाला माघार घेणं देखील आवश्यक असतं. कारण बघा 2 पावलं जर माघार घेऊन आपल्यासोबत काही चांगलं होत असेल तर माघार घ्यायला काय, पण सध्याचा घडीला रिस्क घेतला गेला की रन होऊ शकतं आणि त्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. मिडॉनला फिल्डर, सध्याच्या घडीला फिल्डिंगचा दर्जा अतिशय चांगला पाहायला मिळतो या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जिथे बघा विचार आपण केला तर 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत, 1 फिल्डर आपल्याला लॉंग ऑनला पाहायला मिळतो आणि 1 फिल्डर ठेवला गेला डीप मिड विकेटला. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने बघा बॉलच्या मेरिटवरती खेळणं ॲज अ बॅटर जास्त मॅटर करतं. हा फुल टॉस लॉफ्ट केला, काऊ फेस मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये, आणखीन एक सफलता मिळेल. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अपेक्षा होती की पॉवरफुल बॅटिंग होईल, बट तसं झालं नाहीये. दुसरा धक्का, फलंदाज बाद. थँक्यू डी सर, थँक्यू 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 सो मच. 2 धक्के लागलेत आणि सांगण्यासारखी ही देखील गोष्ट रुपेशजी की पहिलं षटक स्टार्ट चांगला होता. बघा पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर चौकार देखील आला होता, बट त्यानंतर रनआउट, सिंगल, विकेट, 2 धक्के लागलेत. इन ॲट नंबर 4 नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये सुनील दाखल होतात. बघा परिस्थिती थोडीशी आता खराब आहे, अडचणी आहेत बॅटिंग टीमसाठी. फुल टॉस टाकला, पॅनवरती टॉप एज लागला, फिल्डर आता पाठलाग करतात, बट आउटफील्ड फास्ट आहे त्या क्षेत्रामध्ये आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. चौकार. खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम विजय स्पोर्ट्स खांडपे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 2 विकेट गेलेत. अजून देखील खेळ बाकी आहे येणाऱ्या 3 षटकांचा. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे एक अप्रतिम खेळाडू शेळूमाता वर्ल्ड संघाचे प्रमोददादा भोईर यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी शुभेच्छा तर आलेल्याच आहेत. आणि त्याचप्रमाणे आज पायगाव संघाचे अनिलजी मुकादम यांचा वाढदिवस आहे.
त्या निमित्ताने त्यांना प्रमोदजी भुईर आणि तसेच आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने जॉनवान क्रिकेट संघ 40+ संघाच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि आज वाढदिवस आहे तर अपेक्षा हीच करूया की चांगला खेळ देखील त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. मोस्ट ऑफ बघा प्लेयर्सचं जेव्हा वाढदिवस असतं तर मी माझ्या माहितीनुसार गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये पाहिलं की चांगला खेळ भरपूरदा होतो. सफल झाले होते, यष्टांचा वेध घेतला, क्लीन बोल्ट, आणखीन एक धक्का. आता समस्यांवरती आणखीन भर, कारण तिसरा फलंदाज आता डगआउटच्या दिशेने. बघा सध्याच्या घडीला जर 2 विकेट फार लवकर गेले तर त्या परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये टिकणं, इनिंगला चालवणं या गोष्टी देखील ॲज अ प्लेअर फार मॅटर करतात. बघा त्या गोष्टीचा उल्लेख मी आज मॉर्निंग सेशनमध्ये देखील केला होता की ॲज अ प्लेअर क्रिकेटमध्ये अकॉर्डिंग टू सिच्युएशन ज्याप्रमाणे परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करता आला पाहिजे. बट सध्याच्या घडीला परिस्थिती विपरीत आहे, समस्या आहेत. त्या कंडिशन्समध्ये असे रिस्की फटके खेळणं हे कितपत योग्य आहे. तिसरा धक्का लागला, क्रमांक 5 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र. विजेंद्र आलेत. पहिलाच बॉल बॅटचा अगदी फेस ओपन केला, फक्त गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड या एका धाब्याच्या मदतीने डबल डिजिट 10 10 धाबा धाव फलकावरती. पहिलं सत्र प्रगतीपथावरती. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण सर्वजण पाहतात. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 दिवस तिसरा. हा फुल टॉस ऑन साइडला गॅपमध्ये फिल्डर आहेत, पोहोचतायत, बॉल फील्ड करतात. चांगली फिल्डिंग काऊ फेसमध्ये तोपर्यंत पूर्ण केला जातील या 2 धावा. बघा फुल टॉस होता आणि या स्पर्धेमध्ये 70-70चे चेंडू यूज केले जात आहेत. लगा तो 6 हे स्लोगन या चेंडूंचं. बट सध्याच्या घडीला बघा लगा तो 6 ही गोष्ट बरोबर आहे, बट त्यासाठी असं बॅटर प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळणं, प्रॉपर टाइम करणं आणि ताकद फटक्यामागे झोकणं ही गोष्ट देखील मॅटर करते. हा देखील लो फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू येतो. बघा आता सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे, मी नेहमी सांगत देखील असतो की बघा खेळामध्ये अडचणी समस्या येणं भाग आहे, बट तुम्ही त्यांना फेस कशा प्रकारे करता हे देखील मॅटर करतं. हा बॉल मागे चालला, विकेट किपर चांगली फिल्डिंग, थ्रो देखील चांगला झाला, ओव्हर थ्रो झाला आणि दुसऱ्या धाब्यासाठी कॉल देखील केला. दुसरी धाव पूर्ण होईल का? यस होईल. आता प्रश्न हा देखील आहे की या थ्रोची काय आवश्यकता होती. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल धाव फलक या 2 धाब्यांच्या मदतीने. स्कोर कार्ड आता पुढे जातोय 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती अजून देखील या सेकंड ओव्हरमध्ये एक चेंडू बाकी आहे. थोडी चर्चा, थोडंसं डिस्कशन आता दोन्ही बॅटर्स करतात, कारण आता ही वेळ चर्चेचीच आहे आणि चर्चा केल्यानंतर ज्या गोष्टी, ज्या थॉट्स आपण शेअर करतो एकमेकांसोबत ते इम्प्लिमेंट करणं देखील गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस होता. हा देखील फटका ऑन साईडलाच आहे. काऊ कॉर्नरचे फिल्डर पोहोचतात. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न शेवटच्या मोमेंटला झाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. आता हा चौथा.
काय फटका होता. एकंदरीत त्या फटक्याचं सौंदर्य आणि दुसरीकडे हेअरस्टाईलचं सौंदर्य. धावपळक साधाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 22-22. आणखीन एक उडवला बट यामुळे झेलची शक्यता फिल्डर पोहोचतात बट एकमेकांकडे फक्त पाहतच राहिले. एखादा फिल्डरने म्हणायला हवं होतं की मी कॅच पकडतो, आय विल टेक इट. ही गोष्ट मॅटर करत होती, कम्युनिकेशन होणं गरजेचं होतं बट ते दोन्ही फिल्डर्समध्ये पाहायला नाही मिळालं. वाईडिश लॉंग ऑनला एक फिल्डर होते, लॉंग ऑनला देखील एक फिल्डर होते बट एकही फिल्डरने हे नाही सांगितलं की मी कॅच पकडतो. आणि त्या अनुषंगाने मी म्हणेन की एक संधी इथे गमावली. धावफलक आता एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 23-23 धावा धावफलकावरती. मिलिंद आपल्याला आता स्ट्रायकिंग एंडवरती दिसतात. हा देखील एक चांगला फलंदाज विजय स्पोर्ट्स खांडपेचा. चांगला फलंदाज आणि फुल टॉस टाकला गेला होता. पॅनवरती फुल टॉस होता. दिशा खराब, अतिरिक्त रन दरमाडीतनं मिळेल. बघा पॅनवरती फुल टॉस होता. कदाचित बॅटचा संपर्क जर आला असता ना तर एक फिल्डर आहेत डीपमध्ये स्क्वेअर लेगला बट त्यांना देखील संधी नसती मिळाली. ऑन साईडला हा फटका बॅटच्या टो एंडला लागलाय. सातत्याने प्रयत्न तर करतात मिलिंद की मोठा फटका खेळायचा बट जी गोष्ट मी सांगितली की प्रॉपर टायमिंग प्लेसमेंट आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळणं आवश्यक ते आतापर्यंत पाहायला मिळालेलं नाहीये. एक सिंगल धाव फलक पुढे जातोय या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड आता पुढे जातोय 25 धावा धाव फलकावरती. UCN संपूर्ण टीम त्यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन कारण भरपूर चांगलं कार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण ही स्पर्धा UCN लाईव्हच्याच माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते, ज्याचे फाउंडर ओनर विजयदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आणि मुख्य ऑपरेटर रुपेश ठाकरे. धावफलक सध्या सगळीला आपण पाहिलं तर आता पुढे गेला 26. हा देखील खोलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट आणि सफलता मिळेल. आज वाढदिवस, आज कुठे ते काय मिस्टेक करणार आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये दरम्यानीतनं धक्का लागला. हा 5वा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धक्का 5वा. अर्धी टीम आता डगआउट मध्ये आणि जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. बघा आमच्या मॅनेजमेंट कमिटीला मी विनंती करतो की खेळाडू कक्षामध्ये पाणी पोहोचवायचं आहे लवकरात लवकर. खेळाडू कक्षामध्ये पाणी पोहोचवायचं. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 26. विकेट गेलेत आतापर्यंत 5 आणि खेळ बाकी आहे येणाऱ्या एका षटकाचा. आणि याच दरम्यान शुभ आगमन देखील होतं आमच्या स्पर्धेचे जनक, मुख्य आयोजक आणि या विभागाचे भाग्य विधाते, भिवंडी विभागामधलं शिवसेनेचं एक दमदार नेतृत्व, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांचं शुभ आगमन. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. बघा विनंती आहे की खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवायचे. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज यास्मिन.
आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक असं दरमाडीतनं सफलता मिळेल. आता 6वा धक्का लागला. बघा 5 विकेट अगोदर गेले होते. या षटकाची सुरुवात देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये झाली आणि हा 6वा धक्का. सहा धक्के लागलेत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये येतात. क्रमांक 8 वरती मनोज मैदानाच्या हातामध्ये. 8वा अगदी 6 धक्के लागलेत आणि क्रमांक 8 वरती मनोज येतात. याश्विन लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल याश्विनचा फुल लेंथ होता. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. आता लॉंग ऑनला फिल्डर येतात आउटफील्डमध्ये. फिल्डिंग थोडी खराब राहिली. मिस्टेक देखील दरमाडीतनं झाली आणि त्याचा फायदा मिळेल फलंदाजांना. दोन धावा दरमाडीतनं पूर्ण होतील. धावफळक्या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जातं पुढे. तब्बल 28 धावा धावफळकावरती. अजून देखील पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ इथनं बाकी आहे. 1 ते 2 मोठे फटके इथनं हवे आहेत टीम कांडपेला. स्टेप आउट होऊन खेळण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात. बघा ॲज अ बॅटर जेव्हा आपण स्टेप आउट होतो ना तेव्हा महत्त्वाचं काय असतं की बॉलच्या रीच पर्यंत आपल्याला पोचायचं. बट ते आतापर्यंत पाहायला मिळालेलं नाहीये. निर्धाव चेंडू आणखीन एक येतो. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. हा देखील लोवर फुल टॉस होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. लास्ट ओव्हर सध्या सगळीला याशिमिन यांचं चांगलं चाललंय कारण 4 चेंडूंचा खेळ झाला आणि फक्त 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. बघा विजय स्पोर्ट्स खांडपे संघ एक चांगली टीम आहे बट आतापर्यंत स्ट्रगल करतात. लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. कॅच पकडली जाईल आणि या 5व्या चेंडूवरती मिळेल सफलता. नवीन फलंदाज शेवटचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या सत्राचा. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवल्या गेल्या 28 धावा पहिल्या सत्रामध्ये आणि 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दरम्यान अगेन्स्ट टीम पायगाव. आणि बघा यानंतर पुढील जो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे राहनाल संघ खेळणार आहे पुढील सामन्यामध्ये अगेन्स्ट टीम. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो राहनाल संघासोबत खेळेल. 29 धावांचे लक्ष आहे आणि अगदी थोडाच वेळाने सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. आपण घेऊया तोपर्यंत एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे मास्टरांच्या माध्यमातून मधुर संगीत. धन्यवाद.
थँक्यू डीज. चला आपल्याकडे वेळ आहे सो तोपर्यंत उल्लेख मी त्या नावांचा करेन ज्या सर्व व्यक्तिमत्वांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. बघा स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचसाठी आम्हाला स्वर्गीय सविता संदेश पाटील वैखड यांच्या स्मरणार्थ श्रीमान प्रवीण राजाराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आलेली आहे. त्यांचं विशेष आभार. त्याचप्रमाणे स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान कबीर महादू पाटील यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक तसेच स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ श्रीमान कुमार पवन राम चौधरी यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर तसेच उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झाला. स्वर्गीय शांताराम बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उमेश शांताराम पाटील दादांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज जी ट्रॉफी आहे ती आम्हाला श्रीमान कपिल जनार्दन चौधरी दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जी ट्रॉफी आहे आम्हाला दिली गेली आहे कैलासवासी पैलवान बबन रामभाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ दीपक बबन चौधरी दादांच्या माध्यमातून ती ट्रॉफी. त्यानंतर क्रमांक 4 ची ट्रॉफी आणि कॅश प्राइज आम्हाला दिलं गेलं श्रीमान महेंद्र विष्णू पाटील व तसेच कुमार अनमोल अशोक चौधरी यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि कॅश प्राइज तसेच क्रमांक 3 ची जी ट्रॉफी आणि कॅश प्राइज आहे ते आम्हाला श्रीमान महेंद्र बाबूराव चौधरी व तसेच श्रीमान जितेंद्र बाबूराव चौधरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं. तसेच अंतिम उपविजेते म्हणजे अर्थात रनर्स अप ची ट्रॉफी आम्हाला आणि तसेच कॅश प्राइज आम्हाला पुरस्कृत झालं श्रीमान सोमनाथ काळीराम चौधरी साहेब आणि तसेच कुमार पवनराम चौधरी यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि कॅश प्राइज आम्हाला क्रमांक 2 ची पुरस्कृत झालेली आहे. आणि तसेच या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी ट्रॉफी आहे वैकुंठवासी मोतीराम लडकू चौधरी यांच्या स्मरणार्थ हरिभक्त पारायण आणि तसेच जॉन मार्क 40+ मंडळाचे उपाध्यक्ष श्रीमान अरविंद मोतीराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स बायसिकल देखील आहे जे आम्हाला माजी सरपंच सोनाळेचे भरतजी पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहे. त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे क्रमांक 1 ची ट्रॉफी जी आहे जिच्यासाठी खऱ्या अर्थाने या लढती सुरू आहेत ती ट्रॉफी आम्हाला दिली गेलेली आहे श्रीमान जयनाथ पांडुरंग चौधरी व तसेच श्री प्रणव श्याम चौधरी यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि कॅश प्राइज आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. आणि तसेच बेस्ट फिल्डरसाठी जे शूज आहेत ते आम्हाला सुधाकरजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेत. त्यांचा देखील आभार. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. पहिले सत्र समाप्त झालं. लक्ष आहे 29 धावांचं. नितीन गुळवी आणि तसेच अनिल मुकादम ही जोडी. पहिलाच बॉल लीडिंग एज हवेमध्ये फाईन लेगला फिल्डर पोहोचतात तोपर्यंत दरम्यान एक सिंगल पूर्ण केली जाईल. आता बर्थडे बॉय स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात अनिल मुकादम. दोन रनची पेनल्टी फिल्डिंग टीमला दिली गेली आहे कारण स्पर्धेचे जे नियम आहे ड्रेसिंग महत्त्वाचे आहे त्या अनुषंगाने 2 रनची पेनल्टी फिल्डिंग टीमला दिली गेलेली आहे आणि ते आपण इम्प्लिमेंट देखील लगेच करूया. स्कोर कार्ड आता 3. फुल लेन टाकला स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलं मिड ऑनला चांगली फिल्डिंग रनआउटची शक्यता होणार नाहीये. योग्य वेळेवरती खऱ्या अर्थाने आपल्या रिटर्न कीज मध्ये रिटर्न आले बॅटर नितीन गवळी.
लक्ष तितकं मोठं नाहीये, फक्त जे लक्ष ठेवलं गेलं या सामन्यामध्ये 29 धावा चेस करायच्या आहेत. बट सध्या सगळीला 2 रनची पेनल्टी ती देखील आणखीन टोचणारी. हा फुल टॉस ऑन साइडला बर्थडे बॉयचा बॅट मधनं हा धमाका येतोय. षटकार. षटकार दरम्यान इथनं येतोय. धावफलक या 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल आणखीन एक उडवलाय, बट फिल्डर आहेत का उफेस मध्ये, कॅच पकडली जाईल. षटकार जरूर आला, बट त्यानंतर बाद झालेत बॅटर अनिल मुकादम. थँक्यू डीजे, थँक्यू सर. नवीन फलंदाज इमिजिएटली पाठवा. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती न्यू बॅटर भारत मुकादम. टीमला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आणि याच दरम्यान शुभ आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम असे आमचे प्रमुख अतिथी. त्याचप्रमाणे भिवंडी विभागामधलं शिवसेनेचं एक दमदार नेतृत्व, माझे आमदार, त्याचप्रमाणे शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय आणि तसेच उपनेते सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आज अगदी त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेली आहे. साहेबांचं मी आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीनं आणि तसेच जय हनुमान क्रिकेट संघ सरवलीच्या वतीनं शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. साहेब देखील व्यासपीठावरती आणि मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली. काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुनील यांची. बघा सन्माननीय नाना गोंदली साहेबांनी एक अनाउन्समेंट अगोदर केली होती, हॅट्रिक साठी ती होती आणि विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट झालेली आहे. म्हणजे नाना गोंदली साहेबांच्या माध्यमातून आता टी शर्ट दिला जाईल गोलंदाज सुनील यांना. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकतात नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं, भिवंडी पूर्वचे लाडकी माझे आमदार, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेता शिंदेगट सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालंय. खऱ्या अर्थाने इतके वर्ष ज्यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा मांडली आणि भिवंडीच्या भोल्या जनतेसाठी जे नेहमी झटत राहिले
असं शिवसेनेचं संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधलं एक दमदार नेतृत्व आपल्याला व्यासपीठावरती आज पाहायला मिळतं आहे. सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांची आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आणि साहेब देखील स्पर्धेचा आनंद घेतात. साहेबांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेन, सध्याचा घडीला जो सामना मैदानाच्या हातामध्ये सुरू आहे विजय स्पोर्ट्स खांडपे त्यांच्या विपक्षामध्ये न्यू मिडम पायगाव अशी लढत आहे. पहिलं सत्र समाप्त झालं होतं जिथे 28 धावा फक्त बनवला गेला होता आणि 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि 29 धावांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती 3 विकेट गेलेत. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती गणेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. माझ्या दिशेने जाऊया. बॅटची काढा लागली शॉर्ट थर्डमॅन रिजनला फुल डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल रन दरमाडीतनं पूर्ण केली जाईल. दुसरीचा कॉल आणि 2 धावा दरमाडीतनं सहजरित्या पूर्ण केल्या जातील. तसेच आपण पाहू शकता व्यासपीठावरती तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख अरुणदादा पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकतात. आज त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांचं देखील मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बघा भिवंडी विभागामधले खऱ्या अर्थाने शिवसेनेचे 3 वाघ आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सातत्याने या परिसराला ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं आहे. माझ्या दिशेने आपण जाऊया. पुलचा फटका हवेमध्ये फिल्डर आहेत बट कॅच ड्रॉप बघा ही झेल इतकी अवघड नव्हती. या सामन्यामध्ये विजय स्पोर्ट्स खांडपे संघाला जर मॅच मध्ये कोणी आणू शकतोय तर त्या म्हणजे या कॅचेस. तुम्हाला विकेट काढायचेत, रन्स वाचवायचेत, या गोष्टी महत्वाच्या होत्या. बट सध्याच्या घडीला कॅच झाली आहे ड्रॉप. बघा जी चर्चा मी करत होतो सातत्याने या भिवंडी विभागाला ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं आहे. भिवंडी पूर्वचे लाडकी माजी आमदार आणि तसेच शिवसेनेचे उपनेता शिंदे गट सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेब स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अपीश खेळलेत ऑन दी टोज. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चाललाय. आउटफील्ड तिकडे थोडी स्लो आहे बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. तांगडीचं चौकार दरम्यान इथनं येतो. बघा जी कॅच ड्रॉप झाली ना ती महत्वाची होती. कॅच जर पकडली असती तर मॅच मध्ये पकड मजबूत होऊ शकली असती बट तसं झालं नाहीये. पायावरती टाकले अपील आउट शॉट फिंगर अप लेग बिफोर विकेट. आणखीन एक सफलता आता मिळेल. चौथा धक्का आता लागला मैदानाच्या आतमध्ये. चार धक्के दरबाडीतनं लागलेत. बघा हा चेज खऱ्या अर्थाने तेव्हा अवघड होईल जेव्हा सातत्याने विकेट जातील. न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 यास्मिन मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल लेंथ टाकला स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. सिंगल दरम्यान इथं मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजून देखील यस नो सुरू आहे बट शेवटच्या मोमेंटला नाकारलं. दरम्यान मिळेल फक्त एक सिंगल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने पुढे जातो. स्कोर कार्ड आता 17 धावा धाव फलकावरती. 13 चेंडू शिल्लक. 13 मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. आता ती कॅच आठवेल कारण ती कॅच जर पकडली असती ना तर मला वाटतं की 2 ते 3 धावा अजून कमी असतात स्कोर कार्ड मध्ये. बघा जेव्हा तुम्ही एखादा कमी टोटल डिफेंड करताना मैदानाच्या आतमध्ये उतरताना तेव्हा खऱ्या अर्थाने एका धावेचं महत्व जास्त आहे. पुलचा फटका डीप मिड विकेटला फिल्डर आणि आता देखील पहा मिसफिल्ड.
पण तरी सुद्धा फक्त एकच धाव पूर्ण केली जाईल या चेंडूवरती. खेळ समाप्त झालेला आहे अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 18 वरती. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला तुम्ही व्यासपीठावरती पाहू शकतात आज सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांची शुभ उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि साहेबांचे कार्य सांगण्याची आम्हाला देखील आवश्यकता नाही आहे, कारण सातत्याने प्रत्येकी गरजू व्यक्तीसाठी नेहमी पुढं असणारं आपलं हक्काचं व्यक्तिमत्व म्हणजे रुपेशदादा म्हात्रे साहेब आहेत. आम्हाला अजून देखील आठवतं अगदी 2 वर्ष आधी खडवली येथे जे ॲक्सिडेंट झालं होतं आणि तिथे खऱ्या अर्थाने ज्यांचा ॲक्सिडेंट झालं आणि खऱ्या अर्थाने त्या व्यक्तींना सपोर्ट करायला हवं त्या वेळेला या भिवंडी विभागामधलं एकच व्यक्तिमत्व जे पुढे गेलं होतं तिथे चर्चा करण्यासाठी ते म्हणजे रुपेशदादा म्हात्रे साहेब. आणि त्यानंतर या क्रीडांगणावरची विषय सांगायचं झालं जेव्हा क्रीडांगण खऱ्या अर्थाने MIDCच्या आधीच जाणार होतं तेव्हा देखील हे क्रीडांगण सरवली गावाला मिळलं पाहिजे यासाठी पुढाकार जर कोणी घेतला असेल तर त्यावेळेला रुपेशदादांनी पुढाकार घेतला होता. नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी दादा नेहमीच झटत राहिलेत आणि त्यांचे कार्य नेहमीच भिवंडीच्या भोळ्या जनतेसाठी नेहमीच राहिले आहेत. मागच्या दिशेने आता आपण जाऊया. पूल करण्याचा प्रयत्न होता बटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धाव चेंडू येतोय बघा. अजून देखील विजय स्पोर्ट्स खांडपे संघ प्रयत्न करतोय. ही गोष्ट महत्त्वाची. हार जीत खेळाचा भाग आहे, बट ॲज अ टीम ॲज अ प्लेअर आपण लढलो पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची आणि लढाई सध्याच्या घडीला केली जात आहे. नेक्स्ट बॉल शफल झालेत. हुक केला. फिल्डर आहेत लॉंग लेगला. फक्त एकच धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय बघा. याच तर एक धावा तुम्हाला वाचवायच्यात आणि सध्या अशा घडीला जिथे फक्त एकच धाव जायला हवी होती तिथे गेल्या या 2 धावा. धाव फळक आता 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 20 वरती. म्हणजे येणाऱ्या 10 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता 9 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल हुकचा फटका. फिल्डर आहेत लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि यावेळेस झाले मिसफिल्ड. बॅकअपला खेळाडू आलेत योग्य वेळेवरती. फक्त एक सिंगल मिळेल. मग का फिल्डिंगचा दर्जा खऱ्या अर्थाने या सिच्युएशनमध्ये फार महत्त्वाचा आहे, कारण एक कमी टोटल डिफेंड करत असताना ग्राउंड फिल्डिंग फार मॅटर करते. तुम्हाला एक धाव वाचवावी लागते आउटफील्डमध्ये. बट सध्या अशा घडीला भरपूर सारा मिसफिल्डचा आपल्याला या सेकंड इनिंगमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. धाव फळक सध्या अशा घडीला या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 21 धावा धाव फळकावरती. पुढचा बॉल बॅकफुटवरती जाऊन टाकला. सलगचे 3 निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 षटकांचा अवघ्या 29 धाव्यांवरती देखील ना लढाई करण्याची तयारी या सामन्यामध्ये विजय स्पोर्ट्स खांडपे टीमने दाखवली आहे, कारण अंतिम षटक बाकी आणि अंतिम षटकामध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 8 धावांची आवश्यकता. अगदी 3 षटकं जर आपण पाहिली तर योग्य वेळेवरती 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकलेली आहेत विजय स्पोर्ट्स खांडपे टीमने. आता 6 मध्ये 8. आता बघा हा सामना त्या स्थितीमध्ये आहे जिथनं खऱ्या अर्थाने टीम खांडपे देखील मॅच जिंकू शकते. येणारे 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. बघा जी 2 रनची पेनल्टी आहे ना ती कदाचित जर नसती तर 6 मध्ये 10ची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने ड्रेसिंग हा शब्द देखील आता फार महत्त्वाचा झाला, कारण आज 40+ क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो फार पुढे निघून गेलं. त्या अनुषंगाने या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचा थोडा खऱ्या अर्थाने पालन करणं आवश्यक आहे. आणि बघा त्यानंतर जर आपण विचार केला तर ग्राउंड फिल्डिंग जर चांगली केली असती खांडपे टीमने तर तो देखील एक प्लस पॉईंट असू शकला असता. बट ग्राउंड फिल्डिंग देखील आज थोडी खराब पाहायला मिळाली. त्याचा देखील ॲडव्हान्टेज फलंदाजांना दरम्यान मिळाला. 6 मध्ये आता आवश्यकता आहे 8 धावांची. लास्ट ओव्हर गोलंदाज अंतिम षटकामध्ये तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती मिलिंद वरती विश्वास दाखवला. 6 मध्ये 8 आणि जे नियम आहेत चेसिंग कंपल्सरी, म्हणजे एक धाव जरी डिफेंड केली ना तरी सुद्धा विजय स्पोर्ट्स खांडपे इथनं जिंकू शकतो. 6 मध्ये 8. बट जर आपण बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की 12 मध्ये 11 हव्या होत्या आणि तो समीकरण आता 6 मध्ये 8 पर्यंत येऊन पोहोचला. 6 मध्ये 8 अंतिम षटक इथं डिसाईड करेल की पुढे कोण जाईल आणि या चरणावरती या स्पर्धेला सोडणार कोण आहे. लास्ट ओव्हर पहिला बॉल
पहिलाच बॉल ऑन साइडला फटका फिल्डर आणि त्याला भेदत असताना हा बॉल एका टप्प्याने गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. चौकार दरम्यान इथनं येतोय बघा. अगदी जो प्रेशर वाढत चालला होता ना त्या प्रेशरला रिलीज करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता 5 मध्ये 4. इक्वेशन थोडं इझी. आता रनबॉल पेक्षा आता कमी हवे आहेत. 5 मध्ये 4. बट याच स्पर्धेमध्ये आपण 3 मध्ये 1 देखील डिफेंड होताना कालच्या दिवसामध्ये पाकलेली आहे. जे कार्य वेताळ स्पोर्ट्स कोपरने केलं होतं त्याच दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर 5 मध्ये 4 देखील डिफेंड होऊ शकतात. बट तो विचार आता गोलंदाजाला करावा लागेल. नेक्स्ट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार. पायांवरती टाकायचा होता. दरम्यान शफल होऊन खेळले होते आणि दरम्यान हा येतोय निर्धाव चेंडू. सामना अजून बाकी आहे. 4 मध्ये आता 4. बघा परिस्थिती किती खराब असली अडचणी कितीही असल्या जर स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्सवरती जर ॲज अ प्लेअर आपल्याला विश्वास असेल ना तर त्या खराब परिस्थितींमधनं देखील यशाचा मार्ग तुम्ही शोधू शकता. तो विश्वास आता स्वतःवरती दाखवायचा आहे गोलंदाज मिलिंदला. कारण स्पर्धा नॉकआउट प्रत्येकी मॅच नॉकआउट जिंकाल तर पुढे हरले तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. 4 मध्ये आता 4. 4 मध्ये 4ची आवश्यकता असताना बॉल हवेमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सिंगल पूर्ण दुसरीसाठी परतलेत आणि दरम्यान 2 धावा इथनं पूर्ण केल्या नाही जाणार आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. म्हणजे आता येणाऱ्या 3 चेंडूंवरती 3 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. तब्बल जर आपण पाकलं तर 3 चेंडू आणि 3 धावांची आता आवश्यकता असेल. बघा शिवसेना पक्षाची स्थापना 1966 19 जूनला सर्वांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 1966ला शिवसेना पक्षाची स्थापना समाजामध्ये बंधुता एकता आणि प्रत्येकी हिंदू व्यक्तीला जागृत करण्यासाठी या पक्षाची स्थापना आणि आजही त्यांच्या विचारांवरती कार्य करताना आपण सर्वांनी रुपेशदादा म्हात्रे साहेबांना आज आपण पाहतो जे आज शिवसेनेचे उपनेता देखील आहेत. तसेच भिवंडी पूर्वचे लाडके माझे आमदार देखील आहेत. बॅकफुटवरती जाऊन पंच केला आणि या फटक्यासोबत सध्याच्या घडीला पूर्णपणे चांगले प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरला जरूर झाले बट तरी सुद्धा हा बॉल फिल्डर्सला बीट करून निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. सामना जिंकलेला आहे न्यू मिलन पायगाव टीमने. अभिनंदन टीम पायगाव अँड हार्ड लक टीम खांडपे. आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरलाय ज्याने अतिशय चांगला खेळ या सामन्यामध्ये दाखवला. ज्याने गोलंदाजी चांगली केली त्याचप्रमाणे बॅटिंग देखील त्याची आपण चांगलीच पाहिली. तोच नितीन गवळी ठरला या सामन्याचा सामनावीर. शुभ सन्मान आपण करूया. शुभ सन्मान आपण करूया भिवंडी पूर्वचे लाडके माजी आमदार आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेता शिंदे गटातले सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि ते म्हटलं जातं ना पैशासाठी ना सत्तेसाठी रुपेशदादा म्हात्रे साहेब नेहमीच झटत राहिले भिवंडीच्या जनतेसाठी. आणि आज दादांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि साहेबांचा सन्मान आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्यामदादा चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. शिवसेना उपतालुका प्रमुख अरुणजी पाटील साहेब देखील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण करूया. श्यामदादा चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान केला जातो. आज अरुणजी पाटील साहेबांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे आणि त्यांचा सन्मान
दरम्यान इथे केला जातो. थँक्यू टीचर, थँक्यू. आणि आज साहेबांची बहुमूल्य उपस्थिती आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण आयोजन कमिटीची देखील अशी विनंती आहे की या स्पर्धेविषयीचं मनोगत साहेबांनी व्यक्त करायचं आहे. आदरणीय नरेशदादा म्हात्रे दादा देखील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण करूया. नरेशदादा म्हात्रे दादांचा सन्मान दरम्यान इथे केला जातो. त्यानंतर मी विनंती करणार आहे या संपूर्ण भिवंडी तालुक्याचं लाडकं व्यक्तिमत्व शिवसेनेचे उपनेता शिंदे गट आणि तसेच भिवंडी पूर्वचे लाडके माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो की साहेबांनी आपल्या स्पर्धेविषयीचं मनोगत व्यक्त करायचं. जय हनुमान क्रिकेट संघ सरवली यांच्या माध्यमातून आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2024 एक अतिशय भव्य दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ते उपतालुका प्रमुख सन्माननीय श्याम चौधरी साहेब, माझे सहकारी सन्माननीय अरुणजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम मी या आयोजनाबद्दल जय हनुमान क्रिकेट संघ सरवली आणि सर्व आयोजक यांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून, मला वाटतं 5-6 वर्ष, 8 वर्ष, हा 8वा वर्ष आहे आणि सातत्याने अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजन करून जे क्रिकेटपटू आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ, चांगल्या प्रकारचं त्यांच्यामध्ये असलेलं क्रिकेटचं कौशल्य दाखवण्यासाठी एक चांगली संधी निर्माण करून देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मी आयोजकांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. खरं तर हा ग्राउंड, या ग्राउंडला एक वेगळा इतिहास आहे आणि म्हणून ह्या ग्राउंडवर ज्या स्पर्धा होत असतात दरवर्षी, या स्पर्धांना समस्त ग्रामस्थ हे उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद वाढवत असतात आणि गावासाठी एक चांगल्या प्रकारचं मैदान राखण्यासाठी या ठिकाणचं असलेलं ग्रामपंचायत कमिटी असेल, ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थ अतिशय म्हणजे अगदी लढाई उभी करण्याची गरज होती, त्यावेळी लढाईला देखील उभे राहिले आणि म्हणून हा ग्राउंड आपल्याला उपलब्ध झाला. भविष्यामध्ये हा ग्राउंड जे MIDC कडून आपल्या नावावर करण्यासाठी आणखी देखील लढाई लढण्याची आवश्यकता आहे आणि त्यावेळी देखील संपूर्ण ग्रामस्थ हे सोबत राहतील आणि निश्चितच हा ग्राउंड आपण ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांच्या नावावर करून या ठिकाणी कायमस्वरूपी या ग्राउंड लोकांना विविध कार्यक्रमासाठी किंवा स्पर्धांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम करू. मला या ठिकाणी आपण बोलवलं, दरवर्षी न चुकता बोलवता आणि या ठिकाणी सन्मान करता आणि मी देखील न चुकता या स्पर्धेला येत असतो, कारण श्याम चौधरी एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी या गावामध्ये एक विकास कामामध्ये देखील किंवा कुठलंही सामाजिक काम असू दे अतिशय चांगल्या प्रकारचं सहयोग देण्याचं काम आणि गावामध्ये हिरिरीने पुढे येण्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आणि म्हणून ह्या कार्यकर्त्याचं प्रोत्साहन वाढावं म्हणून दरवर्षी मी ह्या स्पर्धेला या ठिकाणी येत असतो आणि निश्चितच एक ही चांगली स्पर्धा होत असताना एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा देखील त्या ठिकाणी सन्मान होत असतो. तशा प्रकारचा सन्मान आपण श्याम चौधरी यांचा सर्वजण करत असता मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये भाग घेणारे जे क्रिकेटपटू आहेत, खरं तर 40च्या पुढचे हे सर्व तरुण आहेत. 40 नंतर आपल्या आरोग्याला ह्या ठिकाणी अबाधित राखण्याचं काम ही सर्व मंडळी करत असतात. निश्चितच निर्व्यसनी म्हणून ह्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्या शरीराला
सरीसृष्ट टिकवण्याचं काम करत असता आणि त्यामधून देखील एक क्रिकेटचा आनंद घेत असता त्या सर्व खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो, आपलं देखील अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय चांगलं मनोगत साहेबांनी व्यक्त केलं आणि आपण फक्त साहेबांना 2 मिनिटं थांबायचं. आपण एक प्लेअर ऑफ द मॅच देऊया. आपण नितीन या आपण साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊया. आज साहेबांची बहुमूल्य उपस्थिती आज या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला लाभली आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देऊया. मी सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी द्यायची नितीन गवळीला, ज्यांना खऱ्या अर्थाने अतिशय चांगला खेळ आपण पाहिला. बॅटिंग देखील त्याने चांगली केली आणि गोलंदाजी देखील त्याची चांगली राखली आणि त्याचप्रमाणे अरुणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिला जातो. वेल प्लेड नितीन आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपल्यामधनं रजा घेत आहेत आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभली. शिवसेनेचे उपनेता आणि त्याचप्रमाणे भिवंडी पूर्वचे लाडके माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांची आज मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. साहेबांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. तसेच आदरणीय विश्वाजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं देखील शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तसेच आज उपतालुका प्रमुख अरुणजी पाटील साहेबांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतो की आज तुम्ही देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. तसेच खऱ्या अर्थाने एक प्रत्येकी युवाचं आवडतं व्यक्तिमत्व आणि या संपूर्ण भिवंडी तालुक्याचं आवडतं व्यक्तिमत्व शिवसेनेचे उपनेता त्याचप्रमाणे भिवंडी पूर्वचे लाडके माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांचे देखील मी संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतो की आज दादांनी आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये शुभ उपस्थिती दाखवली. आपण पुढील सामन्याचा आता टॉस देखील करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत आणि व्यासपीठावरनं मी विनंती करतो नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं विश्वाची भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तसेच सन्माननीय रामशेठ चौधरी साहेबांना देखील मी विनंती करतो आपण देखील या. आणि तसेच आदरणीय विश्वाजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॅमेरामॅन टॉस बॉक्स कव्हर करा. दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व ज्यांना मी नेहमीच म्हणतो सन्माननीय रामशेठ चौधरी साहेब आणि तसेच आदरणीय विश्वाजी भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस आपण करणार आहोत साहेबांच्या शुभ हस्ते. कॉल कोणाचा असेल ते सांगा. कॉल पायगाव टीमचा असेल. टेल अशी मागणी आहे आणि इट इज हेड म्हणजे टॉस रानाल टीमने जिंकला. मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त काही विचारणार नाहीये कारण आपल्याला सामन्याला देखील सुरुवात करायची. फक्त निर्णय सांगा. टॉस कंप्लीट. टॉस जिंकला टीम जागृत मराठा राहणारने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. शुभ सन्मान आपण करूया. आज आपल्यामध्ये खांडपे गावचे शुभ सन्मान आपण सर्वप्रथम करूया. आपल्यामध्ये उपस्थित खांडपे गावचे जितेंद्र जी पाटील साहेब जे उपाध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे, त्यांचा आपण शुभ सन्मान आपण इथनं करतो. जवान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सोमनाथजी चौधरी साहेब त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. आणि तसेच श्यामदादा चौधरी साहेबांचे साडू अर्थातच विश्वासजी भोईर साहेब आज देखील या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय सोमनाथजी चौधरी साहेबांना.
सोमनाथजी चौधरी साहेबांना मी विनंती करतोय की शुभ सन्मान करायचा आहे. आज स्पेशली मोठपाल गावावरनं या स्पर्धेला भेट देण्याकरिता आदरणीय विश्वासजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी सोमनाथजी चौधरी साहेबांना विनंती करतो आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. आज विश्वासजी भोईर साहेबांची देखील शुभ उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे गणेशदादा ठाकरे दादांना मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता सामन्याला सुरुवात होईल. थोड्याच वेळात राहणार टीमने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि सुरुवात जशी होईल आपण पहिल्या सत्रासाठी आवाज ऐकूया CS पाटील सरांचा. धन्यवाद.